दुसरी महत्त्वाची भूमिका आमची अशी होती की नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत ह्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणं शक्य आहे। फक्त ही भूमिका महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांनी घेणं गरजेचं आहे आणि आपण त्यासाठी पुढाकार घ्यावा ही आमची विनंती। बघा, तुम्ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। राज ठाकरेंचा पुणे दौरा आहे, पूरग्रस्तांशी ते संवाद साधतायत। यावेळी नागरिकांनी एकच व्यथा मांडली, ते म्हणजे पाटबंधारे खातं आणि पुणे महानगरपालिका या दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नव्हता, कारण धरणातून पाणी सोडलं आम्हाला कुठली माहिती देण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच एकता नगर किंवा सगळा जो आसपासचा परिसर होता हा सगळा पाण्याखाली गेला होता। आपण बघतोय राज ठाकरेंचा पुणे दौरा आहे। 2 दिवसापूर्वी अख्खं पुणे शहर हे पाण्याखाली गेलं होतं। कधी नव्हतं एवढं पाणी पुण्यात आलं होतं। एक तर मुसळधार पाऊस होताच, मात्र धरणातून देखील खडकवासला धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला होता पाण्याचा आणि त्यामुळे एकता नगर आणि संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता। आज देखील नागरिकांनी तीच व्यथा राज ठाकरेंसमोर मांडलेली आहे की यंत्रणेमध्ये संवादाचा अभाव आहे। पाटबंधारे खातं असेल जे पाणी सोडतं धरणातून, दुसरी पुणे महानगरपालिका, या दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नव्हता आणि त्यामुळेच आम्हाला पुराच्या पाण्याचा फटका बसला अशी नागरिकांची कैफियत आहे। काल पुण्याचे महापौर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पूरग्रस्तांशी संवाद साधला होता, तेव्हा देखील त्यांनी दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नाही अशी कबुली दिली होती। आज 2 दृश्य आपण बघतोय। 25 जुलैची ही पुण्यातील स्थिती आहे आणि आज राज ठाकरेंनी संवाद साधला।